उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकळीकरांना दिलेला शब्द पाळला. शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या मागणीला यश. अर्थसंकल्पात पंढरपूर विकास आराखड्यासह पंढरपूर ते टाकळी उड्डाणपुलासह रस्त्याला 50 कोटी 96 लाखांची तरतूद. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे चौक ते टाकळी चौक या रस्त्याचा समावेश करावा, अशी मागणी आषाढी यात्रेदरम्यान महापूजेसाठी आलेले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी केली होती. त्यावेळी टाकळी इथं झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकळीकरांना दिलेला शब्द पाळला असून अर्थसंकल्पात पंढरपूर विकास आराखड्याला गती देण्यात आली असून पंढरपूर ते टाकळी उड्डाणपूलसह रस्त्याला 50 कोटी 16 लाख रुपये निधीची तरतूद केल्यानं शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले. या प्रसंगी बोलताना महेश साठे म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी इतिहासात प्रथमच टाकळी ग्रामपंचायतीला मोठा निधी दिलाय. यामध्ये टाकळी पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आली असून 1000 बेडचे शासकीय रुग्णालय टाकळी नगरपंचायत होण्याचा मार्ग लवकरच पूर्णत्वास येणार असल्याचं सांगितलंय. यावेळी महेश साठे यांनी शिवसेना कामातून उत्तर देते असं सांगत विरोधकांचा चांगला समाचार घेतला. या प्रसंगी टाकळी गावचे माजी सरपंच संजय साठे, रोहन बचुटे, बालाजी बागल, धनंजय पाटील, सारंग महामनी, पांडुरंग शिंदे, प्रदीप भोसले, इंगवले सर, मारुती माने, भारत म्हात्रे, निंबाळे, बापू डोंगरे, विशाल माने, दादा कदम, आकाश कदम, जयकुमार सपकाळ उपस्थित होते. खरं तर आज टाकळीकरांसाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. खरं तर दिवाळी दसऱ्यालाच आपण त्या ठिकाणी आनंदाचा दिवस म्हणण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस सुखाचे आनंदाचे क्षण येतील त्याच वेळेस तो आपला दिवाळीनी दसरा. तसं आज आपल्याला त्या ठिकाणी आज दिवाळीचा दिवस म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. कारण का 10 जुलै 2022ला माननीय तत्कालीन राज्यात 23ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे पंढरपूरच्या आषाढीच्या वारीच्या निमित्तानं आले असता टाकळीतील आपल्या सर्व बांधवांनी त्यांचं स्वागत करून एक मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये आपण मागणी केलेली होती की आमच्या पंढरपूरमधील महापुरुषांच्या स्मारकांचा एक समावेश व्हावा आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा एक समावेश व्हावा. बालाजीच्या धर्तीवरती आणि काशी विश्वनाथच्या धर्तीवरती पंढरपूरचा देखील विकास व्हावा. या मागणीला त्याच त्यांच्या भाषणामध्ये त्या अभिभाषणामध्ये त्यांनी मंजुरी दिलेली होती. संबंधित विभागाचे त्या ठिकाणी सर्वे पण चालू झालेले होते ना. आज त्यापैकी टाकळी भागाला जोडणारा जो कराड नाका तो टाकळी चौक एक 2.8 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे चौक ते टाकळी चौक 2.8 किलोमीटरचा रस्ता आहे. तो रस्ता त्या ठिकाणी रेल्वे रूळ पास होतो आहे. त्या रेल्वे रूळ ओव्हरब्रिज असा रस्ता मंजूर झालेला आहे आणि आज त्यासाठी 50 कोटी 16 लाख रुपये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारनं त्या ठिकाणी मंजूर केलेली आहेत. गेली प्रत्येक अधिवेशनामध्ये बजेट प्लेट जात होती परंतु काही निधीच्या कारणास्तव त्या ठिकाणी समाविष्ट होत नव्हता. परंतु आज तो दिवस उजडला आणि त्या ठिकाणी 50 कोटी 16 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. याची मागणी आपण 21/3/2013ला केलेली होती आणि पुन्हा 23ला केलेली होती आणि त्याचं स्मरणपत्र देखील 13/12/2025ला दिलेलं होतं. आणि म्हणून या स्मरणपत्र त्या ठिकाणी दिलेलं होतं. हे पहिलं 2023मधलं पत्र आणि त्याच्यानंतरनं हे आपलं 2025मधलं स्मरणपत्र असे या ठिकाणी पत्र आपल्या मागणीची दखल घेऊन आज त्या ठिकाणी मंजूर झाले. आपण पंचायत समिती जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणी आराखड्यामध्ये देखील आपलं विजन आणि त्या ठिकाणी आपला जो अजेंडा होता अजेंड्यामध्ये देखील या टाकळी रस्त्याचं त्या ठिकाणी चौपदरीकरण आणि रेल्वे रुळावरून त्या ठिकाणी ओव्हरब्रिज अशी मागणी केली होती. तर ती आपली मागणी पूर्ण झालेली आहे. आपण दिलेल्या शब्दापैकी त्या ठिकाणी संपूर्ण काम एवढंच काम राहिलेलं होतं तर ते देखील काम आपलं पूर्ण झालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी मी एकनाथजी शिंदेसाहेबांचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि सुनेत्रा पवार मॅडमचं देखील त्या ठिकाणी आभार मानतो आमच्या टाकळीकरांच्या वाशीनं. आणि आज ह्या टाकळीला पहिल्यांदा मुख्यमंत्री आले होते
आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेला शब्द पूर्ण केला, म्हणून त्यांचं देखील त्या ठिकाणी टाकळीकरांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. गोष्ट झाली तर आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठं त्या ठिकाणी हॉस्पिटल 1000 बेडचं आपल्या टाकळीमध्येच होणार आहे. तो देखील आपण काय आपल्या अजेंड्यामध्ये नव्हता, पण पुढे जाऊन आपल्याला जसजसं सुचेल त्या पद्धतीनं आपण त्याची मागणी केली होती. ते सुद्धा पूर्णत्वासकडे त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे 2024ला मंजुरी मिळालेली आहे. ते सुद्धा 1000 बेडची त्या ठिकाणी आपल्या कृषी खात्याचं जे क्षेत्र आहे त्यातलं 22 एकर आपल्याला क्षेत्र ॲक्विजिशनची प्रक्रिया चालू आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण झाली. जर 1000 बेडचं जर का त्या ठिकाणी हॉस्पिटल पूर्ण झालं तर मला वाटतं टाकळीला पुण्यापेक्षाही चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच्यामुळं आपण राजकारण करत बसण्यापेक्षा विकासात्मक दृष्टिकोन ठेवला आणि एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि आज युतीच्या शासनाच्या माध्यमातून सातत्यानं आपण फक्त विकासात्मक त्या ठिकाणी पावलं उचलली आणि त्याचा पाठपुरावा केला. आपल्या सर्वांचे आशीर्वाद देखील पाठीमागं असल्यामुळं आणि एकनाथजी शिंदेसाहेबांचं विशेष प्रेम माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवरती असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. म्हणून पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेसाहेबांनी सरकार महाराष्ट्राच्या युती सरकारचं त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार मानतो. आपल्या अजेंड्यामध्ये निवडणुकीच्या वेळेला टाकळी आणि कराड नाक्याबद्दल रस्त्याचं त्याच्यावर तुम्ही मांडणी केली होती. त्यावेळेला विरोधकांनी याची चेष्टा केली होती. आज त्यांना आपण काय करणार? नक्कीच जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जात असताना एका शेतकऱ्याचा कुणब्याचं लेकरू आहे. प्रस्थापित कधीच राजकारणात माझ्यासारख्याचा हस्तक्षेप त्या ठिकाणी स्वीकारणार नाहीत आणि ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं आज ज्योतिताई एका दलित समाजाची भीमराजाची मुलगी जिचं त्या ठिकाणी अतिशय गरिबीतून त्या ठिकाणी ती मुलगी आली, आज राज्यसभेवर गेली. तसंच एखादा सामान्य माणूस जर का राजकारणामध्ये येत असेल तर प्रस्थापिताला नक्कीच त्या ठिकाणी पोटशूळ उठल्याशिवाय राहत नाही आणि एकीकडे जनतेला त्यांच्या हक्कापासून वंचित आतापर्यंत गेली 40-45 वर्ष ठेवलेलं आहे आणि जनतेला कधी शहाणं होऊ द्यायचं नाही. त्यांचे हक्क कधी पूर्णपणे त्यांना त्यांचा हक्क मिळू द्यायचे नाहीत. कारण का जर जनता हुशार झाली, स्वतः इंडिपेंडंट झाली तर त्या ठिकाणी लोक हुशार झाली तर बंडखोरी त्या ठिकाणी माजू शकते. आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पोटाच्या प्रश्नापासून जर का त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये जर का लोकांनी हस्तक्षेप केला तर सामाजिक क्षेत्रामध्ये आले तर आपण काय करतोय हे त्या ठिकाणी लोकांना कळू शकतं. म्हणून लोक त्या ठिकाणी कधी स्वतंत्र विचाराचे इंडिपेंडंट विचाराची झाली नाहीत पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी त्यांचे हक्क मिळले नाहीत पाहिजे. सातत्यानं पोटाच्या प्रश्नाच्या पाठीमागे राहिले पाहिजे ही भूमिका घेऊन आजपर्यंत पंढरपूर तालुक्यामध्ये राजकारण केलं जातं. परंतु आम्ही आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं सामाजिक क्षेत्रात काम करतो, लोकांना लोकांच्या हक्काची जाणीव करून दिली आणि आपले हक्क काय आहेत हे जाणीव केले. ते आपले हक्क जर का त्या ठिकाणी मी सामान्य कार्यकर्ता मिळवून देऊ शकतो तर मग 40-40 वर्ष राजकारण करणाऱ्या लोकांनी मग आतापर्यंत काय केलं? म्हणजे नेमके आपले हक्क हिरावणारे, आपण ज्याला सेवक म्हणून आपला नेता म्हणून निवडून देतो त्यांनीच त्या ठिकाणी जर रक्षण करणारा जर का भक्षण करणाऱ्याची भूमिका आजपर्यंतच्या 40 वर्षामध्ये घेतली असेल आणि एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून जर का 100-200 कोटीचा विकास होत असेल तर नक्कीच हे आपलं राजकारण संपवायला निघालं आहे. ही भावना संकुचित वृत्ती करून हा समाजाला जागा करतोय आणि मग हे जर अशा पद्धतीनं केलं गेलं तर त्या ठिकाणी उद्याचं राजकारण आपलं करणं खूप मुश्किल होईल. म्हणून ह्या लोकांनी मला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस याच्यावरती अवहेलना केली. हा कुठं असा विकास होत असतो का? हे काही शक्य आहे का? जे तुम्हाला आम्हाला जमलं नाही. एक मला वाटतं शिंगू बेरूची जोडी होती, त्यांनी एकाला साक्षीदार केलं, एकानं प्रश्न विचारला ही महेशसाठी बडबडतो तो काय खरं आहे का? परंतु हे खरं आहे का काय मी त्याच्यावर उत्तर दिलं नाही, पण आज त्याला कामातून उत्तर दिलं आहे आणि आज मी माझ्या अजेंड्यामध्ये दिलेली गोष्ट आज ती पूर्णत्वास झाली. मी माझ्या मायबाप जनतेला माझ्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये काही आश्वासनं दिलेली होती, काही शब्द दिले होती, ते आज त्या 100% तर पूर्ण झालीच. परंतु पाणी पुरवठ्याचं मी आश्वासन दिलेलं नव्हतं. 1000 खॉटच्या त्या ठिकाणी बेडच्या हॉस्पिटलचं आश्वासन दिलेलं नव्हतं. अंगणवाडीचं आश्वासन दिलेलं नव्हतं. दलितांचा, मागासवर्गीयांचा आणि अपंगाचा निधी त्या ठिकाणी हे आश्वासन दिलं नव्हतं. हे आश्वासनं न दिलेल्या अजेंड्याच्या बाहेरचे सुद्धा हे कामं केलेत. म्हणजे मी अजेंड्यापेक्षाही अधिकची कामं त्या ठिकाणी मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आतापर्यंत पूर्ण केलेत आणि हे पूर्ण कामं करत असताना त्या ठिकाणी मला काही जनतेशी संपर्क साधायला थोडासा वेळ मिळाला नाही. कामं एकीकडे करायची, कामं संपर्क ठेवायचा अशात थोडासा संपर्क कमी पडला
आणि जिल्हा परिषद पंचायतीला अधिकची गावं होती, त्याच्यामुळे बाकीच्या गावाची जबाबदारी माझ्याकडे होती. आणि मग दरम्यानच्या काळात माझ्याच हक्काचं महेश साठे म्हणूनच त्या ठिकाणी प्रत्येकजण काम करेल ही अपेक्षा मनामध्ये होती. परंतु कुठेतरी त्या ठिकाणी बाहेरगावची लोकमंडळी मतदानाला आले नाहीत आणि त्याच्यावरती मतदानाच्या टक्केवारीवरती परिणाम झाला. आणि अशामध्ये थोडंसं मागच्या काळामध्ये काही थोड्याशा गोष्टी घडल्या, पण हरकत नाही. अपयशी यशाची पहिली पायरी असते. या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ आणि नक्कीच मायबाप जनता माझ्या पाठीमागं आहे, येणाऱ्या काळामध्ये राहील. त्याच्यामुळं आपण करत राहायचं. विकास हा शेवटी मिळालेली संधी, त्या संधीचं सोनं करणे ही भूमिका घेऊन सेवाभावी वृत्तीनं काम करणे ही एवढाच भूमिका घेऊन आम्ही साठे परिवार आतापर्यंत नाना विद्यमान आमदारांनी अनेक वेळा टाकळीच्या विकास कामाला थोडा लागलाय. आता तुम्ही सांगताय मला मी माझ्या मुलाच्या साक्षीनं आणि अण्णाच्या साक्षीनं सांगतोय, पाणी पुरवठा योजनेला मी लेखी पत्रासह सांगू शकतो की माजी आमदार ज्यांनी माझी टिंगल केली प्रचारामध्ये त्यांनी हा खोडा घातला. ही योजना होत नसती, ही योजना शक्य आहे का, आम्हाला जमत नाही, तुम्ही का करता, अशा मिटिंगा घेऊन सांगितल्या. ती आम्ही हे लोकांना अशक्य वाटत असलेल्या गोष्टी आम्ही पूर्ण केल्या आणि पूर्ण केल्यानंतर पोटशूट पुन्हा आणखीन उठला. अशा अनेक गोष्टी. आणि आज जी पाणी पुरवठ्याची योजना जी 200 मीटर अडलेली आहे ते जर का आपण त्याच्या मुळापर्यंत गेलो कुणी अडवली तर त्याचं मूळसुद्धा मला वाटतं त्यांच्याकडेच निघेल आणि त्यांच्याकडे बोट येईल. म्हणजे त्या ठिकाणी यांना एकतर ही योजना पंढरपूरमध्ये मर्ज करायची होती आणि आत्तासुद्धा पाणी पुरवठ्याची जी 110-15 कोटीची पंढरपूरची योजना आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल त्यात मर्ज करायची होती ना आपल्या डोक्यावरती त्यांना हात ठेवायचा होता. परंतु ह्या आपल्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना त्या ठिकाणी हात ठेवता आला नाही. हा कुठंतरी दुखती रग त्यांच्या मनामध्ये शल्य असणार आहे, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे. माझे आमदार एकीकडे खोडा घालताय असं तुम्ही म्हणताय, तर विद्यमान आमदार ह्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत, काय सांगा? मला वाटतं क्रेडिटला आपण आमचे सहयोगी मित्र पक्ष आहेत. नक्कीच 2024ला ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेस आमदार महोदयन आम्ही एक तासभर माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि आजच्याच्या आणलेल्या प्रश्नांवरती आम्ही चर्चा केली आणि याच्यावरती कसा मार्ग काढता येईल. तर मी आमदार महोदयांना म्हटलं नक्कीच आपण आलायत, माझ्याकडे यायची गरज नाही, मी मित्र पक्षच आहे, मी नक्कीच आपलं काम करणार आहे. आपण केलंही काम त्या पद्धतीनं. आणि परंतु आमची जी कामं अडलेली आहेत त्या ठिकाणी आपल्याला मदत करावी लागेल हा शब्द त्यांनी दिलेला होता. आणि हे श्रेय कोणी घ्यायचं तर मला वाटतं 2023 पासून याचा पाठपुरावा करतोय आणि मला वाटतं माझ्या मायबाप जनतेला माझ्यापेक्षा अधिकचं माहिती आहे या रस्त्याचं काम कुणाचं आहे, पाणी पुरवठ्याचं काम कुणाचं आहे, त्या ठिकाणी हुड्याचं काम कुणाचं आहे, त्यानंतरनं अंगणवाडीचं काम कुणाचं आहे, रस्त्याच्या लाईटचं काम कुणाचं आहे, DPDCमधनं कुणाच्या निधी दिला गेला. DPDC सदस्य तर मी आहे का नाही, मग DPDCच्या सदस्यामधून जवळपास 8 कोटी रुपये मी निधी दिले तरीसुद्धा निधी कमी पडतोय. आज अतिक्रमण बाधित जी देवकते मळ्यातली 16 एकर जमीन होती ती गेली 50 वर्ष कोण खात होतं आणि ती कोणाच्या आशीर्वादानं खात होतं हे सुद्धा आम्हाला काही आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. त्या ठिकाणी आज साठवण तलाव छोट्या प्रमाणात आपण बंधारा तयार केला आणि आज आमच्या टाकळीला पिण्यासाठीची पाणी उन्हाळ्यामध्ये भ्रंत पडायची, परंतु गेल्या वर्षीपासून आज आम्हाला कुठल्याही 3 वर्ष पिण्याच्या पाण्याची भ्रंत पडली का आपण जे साठवण तलाव त्या ठिकाणी केला त्याच्यामुळं आज त्या ठिकाणी आमच्या टाकळीला जी पाणी पुरवठ्याचा सोर्स आहे त्या सोर्स त्या ठिकाणी अविरतपणे चालू असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी पाणी पुरवठा त्या ठिकाणी करू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळं श्रेयवाद कोणी घेईल सांगता येत नाही, त्या श्रेयवादाच्या भानगडीत पडायचं नाही. परंतु हे केलेलं आणि रेकॉर्डवरचं हे काय झाकणार नाही आहे. त्याच्यामुळं यासुद्धा गोष्टी मागणी मला वाटतं ह्या कल्पनासुद्धा आज कोणी श्रेय घेत असेल त्याला ह्या सुचल्या नव्हत्या. हे आज मला वाटतं सांगा हे आज लोकप्रतिनिधी झाले का, ह्याच्या अगोदरही झाले ना. मग मी मागणी केल्यानंतर ना आता पूर्णत्वास आल्यानंतर कोणी श्रेयवाद घेत असेल तर त्या ठिकाणी तो राजकारणाचा भाग आहे. खरं तर विद्यमान आमदारांनी जर मला खोडा घातला असता तर आज पूर्ण झाली नसती ना. म्हणजे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आम्ही महायुतीमध्ये आहोत ना. महायुतीमध्ये समजा शिवसेनेनं काम केलं काय आणि BJPनं काम केलं, पण त्याची सुरुवात कोणी केली ही महत्त्वाची आहे. आज राजकीय श्रेयवाद न घेण्यापेक्षा टाकळेकरांसाठी हा सुवर्ण दिवस आहे.
टाकळीच्या इतिहासामध्ये हे सुवर्ण पाण्यावरती लिहिण्याचा आणि सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या भागाचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे साहेब आणि तसेच आपल्या मतदारसंघाचे आमदार यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आज ह्या टाकळीमध्ये सर्वात बिग प्रोजेक्ट, मोठा प्रोजेक्ट होऊ घातलेला आहे. त्याला आज भलं मी म्हणतो 2023 नंतर ना होईना, पण ते आज प्रत्यक्षात त्याला मंजुरी मिळाली. हे माझ्यासाठी किंवा माझ्या टाकळीकर वासियांसाठी हा खरं तर दिवाळी दसरा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मी मनपूर्वक या सर्व नेते मंडळीचे आणि सन्माननीय महेश नाना साठे यांचे खरंच मनापासून आभारी आहे. कारण का हा रस्ता कमीत कमी 13 वेळेस आपण ह्याच्या अगोदर बजेट प्लेटमध्ये घातला आणि त्याची मंजुरी काही तांत्रिक अडचणीसाठी का कॅन्सल झाली, कशासाठी कॅन्सल झाली हे आता न तिकडं जाता आज मंजूर झाला आहे. हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि खरं तर आता नानांनी त्यांच्या भाषणामध्ये बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये मागासवर्गीयांचं हॉस्टेल्स असेल, निवासीय वसतिगृह असेल, 1000 बेडचं हॉस्पिटल असेल, पाणीपुरवठा योजना असेल, हा आज टाकळी पंढरपूर प्रबोधनकार ठाकरे ते टाकळी चौक हा रस्ता असेल, नमामी चंद्रभागा योजना असेल, MI तलाव असेल. MI तलावाने नानाच्या फंडामधून जवळजवळ 2.25 कोटी पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीमधून ते टाकले हद्दीपर्यंत ते दिलेले आहेत. त्याची प्रशासकीय मान्यता ते टेंडर लेवलला टेंडर आहे. आता ही सुशोभीकरण होतो आहे. येणाऱ्या पुढच्या काळात देखील साठे परिवार आम्ही एखादी निवडणूक हारलो हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. आम्ही टाकळीच्या विकासासाठी 24 hours by 7 days इथून पुढे देखील तेवढंच कार्यतत्पर राहू एवढंच मी आज आपल्या साक्षीने सांगतो. आणि इथून पुढच्या काळात देखील टाकळीचा विकास राजकारणामध्ये जय पराजय होत असतो, त्याची कुठलीही भ्रांत यासाठी परिवाराला नाही. कारण का तुम्हीच आम्हाला निवडून दिलं आहे, इथून पुढच्या काळात देखील तुम्हीच आम्हाला निवडून देणार आहे. पण आम्ही टाकळीच्या विकासामध्ये कुठंही कसंही कमी पडणार नाही. पुन्हा एकदा मी आपणास विनंती करतो की टाकळीच्या विकासासाठी 24 hours by 7 days आम्ही टाकळीकरांसाठी आणि टाकळीवासाठी कार्यतत्पर राहू, सेवा बजावू आणि दिलेल्या शब्दाची पुनरावृत्ती न करता आम्ही 100% विकास न करता 140% टाकळीचा विकास पूर्ण केला. या निमित्ताने मी आणखीन एकदा आपणास विनंती करतो आणि सर्व मंत्री महोदय, आमदार महोदय, माझ्या पक्षातले सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आणि माझे बंधू सन्माननीय महेश नाना साठे पुन्हा एकदा टाकळीकर वासियांसाठी त्यांचं मनापासून आभार आहे. आणि इथून पुढच्या काळात देखील ही माझ्या टाकळीचं भवितव्य घडवण्यासाठी सर्व नेते मंडळी आणि सन्माननीय महेश नाना साठे मला सर्वतोपरी मदत करतील एवढीच